नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या अशा कोणत्या सेवा आहेत त्या केल्यानंतर महापुण्य हे मिळेल. हा सुरू झाल्यानंतर भगवान श्री विष्णू यांच्या कोणत्या सेवा ह्या आपण अधिक मासात ह्या करायला हव्यात, जेणेकरून आपल्याला महापुण्य हे मिळेल, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास हा 17 मेला सुरू होत आहे. अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. हा काळ हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या महिन्यात महापुण्य मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी ह्या आवर्जून केल्या पाहिजेत? तर सर्वात प्रथम तुम्हाला या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, नामस्मरण आणि मंत्रजाप. या महिन्यात जितका जास्त वेळ शक्य असेल तितका तुम्ही देवाच्या नामात घालवावा. मंत्र तुम्हाला हा बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम. या मंत्राचा जप हा तुम्ही करायचा आहे. दररोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त किंवा श्रीमद भागवद्गीता या वाचायच्या आहेत. हे वाचणं हे अत्यंत फलदायी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे, दीपदान. दीपदानाला अधिक महत्त्व आहे. अधिक मासात दीपदानाला सर्वात जास्त महत्त्व आहे. देवापुढे, तुळशीजवळ आणि शक्य असल्यास नदीकाठी तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा लावायचा आहे. लक्षात ठेवा, देवापुढे, तुळशीजवळ आणि जर तुम्हाला शक्य असेल तर नदीकाठी तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा लावायचा आहे. अधिक मासात दीपदान केल्यामुळे, दीपदानामुळे पितरांना गती मिळते आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी देखील दूर होण्यासाठी मदत होते. त्यानंतर 33 या संख्येचे महत्त्व. 33 अनारसे दान. अधिक मासात 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. 33 कोटी देवांचे प्रतीक. त्यानंतर अनारसे दान. 33 अनारसे काश्याच्या ताटात ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान द्यावे. अनारसे उपलब्ध नसल्यास 33 फळे किंवा 33 पुऱ्यांचे दान हे करावे. त्यानंतर सात्विक आहार आणि उपवास. या महिन्यात शक्यतो एकभुक्त असावे. दिवसातून एकदा जेवण करावे. कांदा, लसूण आणि तामसिक आहार टाळून सात्विक भोजन हे करावे. एकादशीचे व्रत हे करावे. एकादशीचे व्रत हे अत्यंत निष्ठेने पाळावे. या महिन्यात एकादशी व्रत, उपवास याला खूप जास्त महत्त्व आहे. दानधर्म करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. तीर्थस्नान आणि दानधर्म. पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असेल तर पवित्र नदीत स्नान केल्याने महापुण्य हे मिळते. अन्न, वस्त्र, गूळ, तूप आणि पादत्राणे यांचे दान हे करावे. गरजू व्यक्तींना केलेली मदत ही विष्णू पूजेप्रमाणेच मानली जाते. त्यामुळे अन्न, वस्त्र, गूळ, तूप आणि पादत्राणे यांचे दान हे तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून करावे. जर तुम्ही गरजू आणि गरजवंत व्यक्तीला मदत केली तर ती केलेली मदत ही विष्णू पूजेप्रमाणेच मानली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची सेवा. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही तुळशीची सेवा ही कशा पद्धतीने करायची आहे? तर दररोज तुळशीला पाणी घालून तिची 11 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. विष्णूंच्या पूजेत आवर्जून तुळशीपात्राचा वापर करावा. लक्षात ठेवा, भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. दररोज जर तुम्ही तुळशीला पाणी घालून तिची 11 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. 108 वेळा तुम्ही प्रदक्षिणा घातली तर भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होईल. जर तुम्हाला 108 वेळा प्रदक्षिणा घालायला जमत नसेल तर तुम्ही निदान 11 वेळा तरी घालू शकता. आणि तुम्ही ज्यावेळी भगवान विष्णूंची पूजा करणार आहात
तर त्यावेळी विष्णूंच्या पूजेत आवर्जून तुळशीपत्राचा वापर हा करायचा आहे. पुरुषोत्तम महात्म्य वाचन. अधिक मासाची कथा किंवा पुरुषोत्तम महात्म्य या पोथीचे वाचन करावे. यामुळे या महिन्याचे महत्त्व समजते आणि आपल्या मनाला शांती देखील मिळते. अधिक मासाची कथा किंवा पुरुषोत्तम महात्म्य या पोथीचे वाचन हे आवर्जून करायचे आहे. थोडक्यात सांगायचे तर निष्काम भावनेने केलेली भक्ती आणि गरजूंची केलेली सेवा हेच अधिक मासात महापुण्य मिळवण्याचे सर्वात मोठे साधन आहे. दानधर्म करताना कोणते नियम पाळायचे आहेत? तर दानधर्म करताना तुम्ही सात्विक भाव, दान करताना मनात कोणताही अहंकार नसावा, मी विष्णूंच्या प्रित्यर्थ हे दान करत आहे असा भाव असावा. वेळ अधिक मासातील शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील एकादशी, द्वादशी किंवा पौर्णिमेला केलेले दान हे दान विशेष फलदायी असते. संकल्प. दान करण्यापूर्वी हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडावा, जेणेकरून त्या कर्माचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, दान करण्यापूर्वी हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडा, जेणेकरून त्या कर्माचे पूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल. दानधर्म करताना तुमची जेवढी शक्ती आहे, तुमची जेवढी ऐपत आहे, तर तितकेच दान हे करावे. पूर्ण श्रद्धेने दिलेली एक छोटी वस्तू देखील भगवान विष्णू हे आनंदाने स्वीकारतात. हा महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या काळात केलेली कोणतीही भक्ती इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त फळ देते. अधिक मासात दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. तर दररोज संध्याकाळी देवासमोर, तुळशीजवळ किंवा नदीकाठी दिवा हा लावायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकतो. जीवनातील तुमच्या सर्व अंधकार हा दूर होण्यासाठी मदत होते. अधिक मासात 33 अनारसे दान करण्याचा विधी सांगितला आहे. हे अनारसे तांब्याच्या किंवा काचेच्या ताटात ठेवून त्यावर गंध अक्षता वाहून ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान द्यावे. 33 ही संख्या ही अधिक मासाचे प्रतीक मानली जाते. गरजू लोकांना तुम्ही अन्नदान हे करू शकता. तर काय अन्नदानामध्ये काय दान करू शकता? तर गहू, तांदूळ, डाळी, गूळ आणि तूप यांचे दान हे करावे. स्वयंपाकाचे कोरडे साहित्य दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर वस्त्रदान. नवीन वस्त्रे, विशेषतः पिवळ्या रंगाची वस्त्रे ही दान करावीत. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे. थंडीचा काळ असल्यास घोंगडी किंवा गरम कपड्यांचे दान देखील फलदायी ठरते. त्यानंतर धार्मिक ग्रंथाचे दान देखील तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता, जसं की श्रीमद भागवत गीता, विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्ही दानधर्म करू शकता. इतर महत्त्वाची दाने म्हणजे जसं की फळदान. ऋतुमानानुसार उपलब्ध असलेली फळे, उदाहरणार्थ आंबा, केळी ही दान करावीत. त्यानंतर आपली ऐपत असेल तर सोन्याचे किंवा चांदीचे छोटे नाणे किंवा वस्तू ह्या दान करावेत. त्यानंतर 33 विड्यांची पाने आणि सुपारी यांचे दान करण्याची देखील प्रथा आहे. तर या तुम्हाला गोष्टी ह्या तुम्हाला आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे दान करायच्या आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने भगवान विष्णूंची सेवा अधिक मासात केली तर तुम्हाला नक्कीच महापुण्य देखील मिळेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अधिक मासात भगवान विष्णूंची साधी सोपी अशी सेवा करायची आहे. तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.